ठीक आहे, काय पाहिजे? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. ठीक आहे, सिंपल हार्मोनिक मोशनला आपल्याला कसं रिप्रेझेंट करायचंय? ग्राफिकली रिप्रेझेंट करायचंय. कसं रिप्रेझेंट करायचंय? ग्राफिकली. ठीक आहे, मग एसएचएम जो आहे म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन, त्याच्या 3 इक्वेशन्स आपण डिराइव्ह केले होते. 3 इक्वेशन्स म्हणजे फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन डिस्प्लेसमेंट डिराइव्ह केलेलं, तर इथे आलेलं ए साइन ओमेगा टी प्लस फाय, हे आलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. त्यानंतर काय येतं? वेलॉसिटीचं इक्वेशन. ते काय येतं? ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि ऍक्सेलरेशनचं जे इक्वेशन येतं ते काय येतं? मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे कसे आले होते? यांचे फक्त काय घ्यायचे होते आपल्याला? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं होतं. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर वेलॉसिटी येते, वेलॉसिटीचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येतं? ऍक्सेलरेशन येतं. ठीक आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह घेत गेलो की काय येतं आपल्याला? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन तिन्ही व्हॅल्यूज मिळून जातात. हे समजलंय का? मग आता काय करायचंय? यालाच फक्त कसं रिप्रेझेंट करायचंय आपल्याला? ग्राफिकली, म्हणजे ग्राफ फॉर्म मध्ये सांगायचं. ठीक आहे, या पॉइंटला याची व्हॅल्यू काय आहे, त्या पॉइंटला काय आहे. ठीक आहे, एक्स्ट्रीमला काय येते व्हॅल्यू, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायचं? स्टेट करायचं. समजलंय? हे काय करायचंय ते पहा. आता सगळ्यात पहिली कंडिशन अशी आहे की पार्टिकल जो आहे तो पार्टिकल स्टार्ट होतोय, पार्टिकल जो स्टार्ट होतोय तो मीन पोझिशन पासून स्टार्ट होतोय. का स्टार्ट होतोय? मीन पोझिशन. ठीक आहे, पार्टिकल स्टार्ट कुठे होतोय? मीन पोझिशन पासून स्टार्ट होतोय आणि तो चाललाय कुठे? टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. कुठे चाललाय तो? टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. तो कुठे चाललाय? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे चाललेला आहे. ठीक आहे, पार्टिकल आहे, पार्टिकल कुठे चाललाय आता? मीन पोझिशन पासून कुठे चाललाय? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे चाललाय. ठीक आहे, मग एसएचएम ला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? वेव्ह फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, मग डिस्प्लेसमेंट, सपोज डिस्प्लेसमेंट कशी दाखवू शकतो आपण? साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये दाखवू शकतो. कशी दाखवणार ती डिस्प्लेसमेंट? काय? ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर का? मग आता साइनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच याच्या येतात का? त्याच एसएचएमच्या येतात का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मीन पोझिशनला, ही मीन पोझिशन आहे आपली. ठीक आहे, ठीक आहे, हा अँगल 0 आहे, हा अँगल आहे पाय बाय 2, हा अँगल आहे पाय, हा येतो 3 पाय बाय 2 आणि हा येतो 2 पाय. ठीक आहे, बरोबर आहे. मग आता मीन पोझिशनला म्हणजे ही 0 पोझिशन, या 0 पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय? 0 आहे. आता साइन 0 ची व्हॅल्यू पण त्या पॉइंटला काय येते? 0 येते. ठीक आहे, जर साइन वेव्ह काढली तर ही आहे साइन वेव्ह, बरोबर आहे, ठीक आहे, साइन वेव्ह. ठीक आहे, मग जर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू घेतली मीन पोझिशनला ती काय येते? 0 येते. एक्स्ट्रीम पोझिशनला ती काय येते? मॅक्सिमम येते. ठीक आहे, आणि तिथं साइनची पण व्हॅल्यू काय आहे? मॅक्सिमम. ठीक आहे, त्यानंतर पार्टिकल परत कुठे येतो? मीन पोझिशनला येतो. ठीक आहे, म्हणजे हे थोडक्यात एसएचएम कसं दाखवायचं आपल्याला? त्या ग्राफिक या साइनच्या वेव्हच्या फॉर्म मध्ये दाखवायचं आहे, साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, सगळ्यात पहिला पार्टिकल कुठे आहे? मीन पोझिशनला आहे. पार्टिकल कुठे चालला आता? एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे गेला. ठीक आहे, पार्टिकल कुठे गेला? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे गेला. परत कुठे येणार? पार्टिकल मीनला होता, एक्स्ट्रीमला गेला, परत मीनला आला, आता कुठे चालला? नेगेटिव्हला, आणि परत मीनला आला. ठीक आहे, म्हणजे पार्टिकल मीन टू एक्स्ट्रीम जातो, मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू परत मीन, आणि मीन टू नेगेटिव्ह एक्स्ट्रीम, आणि मग परत मीन. म्हणजे काय झाली? थोडक्यात ती साइन वेव्ह झाली. म्हणून डिस्प्लेसमेंटला आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलं? साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आणि थोडक्यात त्याचं इक्वेशन पण ते आलेलं आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, हे समजलंय का? हे समजलंय. तसंच मग याच्या थ्रू वेलॉसिटी पण आली आपली. वेलॉसिटी काय आली? वेलॉसिटी याचा काय घ्यायचं? फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की काय येणार आहे आपली? वेलॉसिटी येणार आहे. ठीक आहे, मग वेलॉसिटी कशी येते? dx बाय dt, बरोबर. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि ए तसाच. ठीक आहे, आणि परत हा जो ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटचा परत डेरिव्हेटिव्ह घेतो, आणि परत डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो काय येतो? ओमेगा, म्हणजे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे आलं कोणाचं इक्वेशन? वेलॉसिटीचं इक्वेशन. थोडक्यात याचं इक्वेशन, वेलॉसिटीचं इक्वेशन कोणासारखं आलं? कॉस वेव्ह सारखं आलं. आणि कॉस वेव्ह ही स्टार्ट होता कुठून? स्टार्ट होते एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होते. मॅक्सिमम कॉस 0 ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. ठीक आहे, म्हणजे कॉस वेव्ह स्टार्ट होत असताना अशी मॅक्सिमम याच्यापासून स्टार्ट. ठीक आहे, साइन वेव्ह जशी 0 पासून स्टार्ट होते, साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते, तशी कॉस 0 ची व्हॅल्यू काय येते? 1 येते. ठीक आहे, 1 येते. त्याच्यामुळे ती कशापासून स्टार्ट होते? एक्स्ट्रीम पासून. ही येते वेलॉसिटीची. त्यानंतर ऍक्सेलरेशनची वेव्ह. ऍक्सेलरेशन कसं काढणार? ह्या वेलॉसिटीचा परत काय घेतला? डेरिव्हेटिव्ह घेतला. मग काय येतो तो? कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन, साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि कोणती साइन? मायनस.
ए ओमेगा तसाच, आणि परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर अजून एक ओमेगा येतो, तो काय येतो ओमेगा स्क्वेअर, म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे ऍक्सेलरेशनची जी वेव आली ती कोणती वेव आली, साइनच वेव आली, पण कोणती निगेटिव्ह, म्हणून ही आली ऍक्सेलरेशनची वेव. समजलंय का, हे समजलंय का, बेसिक समजलं एवढं. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला, आता पार्टिकल कुठून स्टार्ट होतोय, मीन पोझिशन पासून स्टार्ट होतोय आणि कुठे चाललाय, एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे चाललाय. ठीक आहे, याचे इक्वेशन्स आताच आपण काढले, काय आलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5 एक इक्वेशन आहे, दुसरं काय ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस 5, आणि ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस 5, असे 3 इक्वेशन. बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला, आता एक कॉलम ड्रॉ करायचा. त्या कॉलम मध्ये सगळ्यात पहिलं आपण सांगणार टाइम, त्याच्यानंतर सांगणार अँगल, त्याच्यानंतर सांगणार डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर वेलॉसिटी, आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन. ठीक आहे, सगळ्यात पहिलं टाइम, टाइम नंतर थीटा, अँगल, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. टाइम पहिला, ठीक आहे, पहिला टाइम काय आहे, 0 आहे. पार्टिकल कुठे मीन पोझिशनला, टाइम काय त्यावेळी 0 आहे. आता ह्या वेव्हला कसं आपण डिवाइड करणार, पूर्ण एका ऑसिलेशन साठी किती वेळ लागला, कॅपिटल टी इतका वेळ लागतो, म्हणजे काय टाइम पिरियड इतका वेळ लागतो. टाइम पिरियड म्हणजे काय, एका ऑसिलेशनला किती वेळ लागला, कंप्लीट एका ऑसिलेशनला किती वेळ लागला, टी इतका वेळ लागला. मग अर्ध्या ऑसिलेशनला किती लागेल, T/2, आणि एवढ्या ऑसिलेशनला किती लागेल, T/4. मग याला काय करायचं आपल्याला, 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. सगळ्यात पहिलं टाइम ज्यावेळी 0 होता, सगळ्यात पहिलं काय टाइम 0 आहे, त्यावेळी डिस्प्लेसमेंट बरोबर काय, ते अँगल पण काय 0 आहे, डिस्प्लेसमेंट काय मीन पोझिशन पासून. अशी वेव्ह इमॅजिन करायची, अशी वेव्ह इमॅजिन करायची, इथून चालली अशी. ठीक आहे, ज्यावेळी टाइम 0 आहे त्यावेळी पार्टिकल पण कुठे आहे, याच टाइमला आहे ना, इथेच आहे ना, 0लाच आहे, मीन पोझिशनला आहे, याचा अर्थ हे पण काय 0. वेलॉसिटी त्यावेळी काय असते, मॅक्सिमम. मीन पोझिशनला वेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम. म्हणजे वेलॉसिटी तर काय येणार आहे, ए ओमेगा कॉस वेव्ह आहे ना ती, एक्स्ट्रीम पासून, एक्स्ट्रीम व्हॅल्यू पासूनच स्टार्ट होईल, मॅक्सिमम व्हॅल्यू पासूनच स्टार्ट होईल. आणि ऍक्सेलरेशनची वेव्ह कशी आहे, साइन वेव्ह आहे, आणि साइन 0 ची व्हॅल्यू काय येणार आहे 0, म्हणून ही याची व्हॅल्यू पण काय आली 0 आली. त्याच्यानंतर टाइम काय झाला, T/4. आता आपण कुठे पोहोचलो, पार्टिकल इथे होता, इथून कुठे पोहोचला आपण, इथपर्यंत, इथपर्यंत म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचलो. डिस्प्लेसमेंट काय झाली इथं, डिस्प्लेसमेंट काय झाली, प्लस ए झाली. कुठे पोहोचलो आपण, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला पोहोचलो ना, अँप्लिट्यूड इतकी डिस्प्लेसमेंट झाली, प्लस ए इतकी डिस्प्लेसमेंट झाली. याचा अर्थ काय, हे किती होतं π/2, अँगल किती होता π/2, 90 ला पोहोचलो ना. एक्स काय आला प्लस ए, ज्यावेळी हे मॅक्सिमम असतं, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असतं, त्यावेळी वेलॉसिटी काय येते मिनिमम. ठीक आहे, आणि ऍक्सेलरेशन हे काय येतं मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ऍक्सेलरेशनची मायनस साइन वेव्ह असल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय येते उलटी येते. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटच्या काय येणार ती उलटी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, आता कुठे पोहोचलो, आता टाइम कुठपर्यंत पोहोचलो आपण, T/2 ला पोहोचलो. पहिलं इथून इथपर्यंत गेलो, नंतर आता कुठे पोहोचलो, T/2 ला. T/2 ला काय कंडिशन आहे बघा बरं, T/2 ला अँगल काय पाय 180 अँगल. ठीक आहे, त्यावेळी डिस्प्लेसमेंट काय 0, मीन पोझिशनला आहे ना पार्टिकल, त्यामुळे डिस्प्लेसमेंट काय 0. हे काय येणार मायनस ए ओमेगा, आणि ऍक्सेलरेशन काय येणार 0. आता कुठे पोहोचतोय आपण, 3T/4 ला पोहोचतोय. कुठे पोहोचतोय 3T/4. 3T/4 कसं आलं हे समजतंय का, हे T/4 आहे, याला काय लिहू शकतो आपण, याला काय लिहू शकतो आपण T/4, अजून एक T/4, याचा अर्थ 2T/4. ठीक आहे, आणि याला काय लिहू शकतो आता मग 3T/4, आणि याला काय लिहितो आपण 4T/4. मग याला शॉर्ट मध्ये लिहिताना आपण काय लिहितो T/2 लिहितो. ठीक आहे, आणि हे काय राहतं 3T/4. मग आता पोझिशन कोणती आपली, ही 3T/4 ची पोझिशन आहे. त्या 3T/4 ला अँगल किती आहे बघा बरं, हा असतो 90, हा असतो 180, हा असतो 270, हा असतो 360. म्हणजे अँगल किती आहे त्यावेळीचा 370, सॉरी 270 चा अँगल आहे ना. ठीक आहे, तर अँगल किती 3π/2, बरोबर. अँगल कितीचा 3π/2 चा, म्हणजेच काय 270 चा अँगल आहे. डिस्प्लेसमेंट काय त्यावेळी मायनस ए, कुठे निगेटिव्ह एक्स्ट्रीमला ना आपण, याचा अर्थ डिस्प्लेसमेंट काय मायनस ए. वेलॉसिटी काय असेल त्यावेळी 0,
आणि ऍक्सेलरेशन ज्यावेळी डिस्प्लेसमेंट मायनस आहे त्यावेळी ऍक्सेलरेशन काय होईल प्लस होईल आणि ते काय होईल मायनस सॉरी प्लस ए ओमेगा स्क्वेअर. या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज आता वेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू ए ओमेगा आहे, ऍक्सेलरेशनची मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू हे ए ओमेगा स्क्वेअर आहे. त्या फक्त आपण पुट करत चाललोय. ठीक आहे. त्यानंतर काय आता टाइम पिरियड काय झाला कम्प्लिटली टी झाला. डिस्प्लेसमेंट अँगल किती कव्हर केला आपण 2 पायचा अँगल कव्हर केला म्हणजे 360 कव्हर केलं. ठीक आहे. म्हणजे इथून आपण या पोझिशनला रिटर्न गेलो 360 कव्हर केलं एक ऑसिलेशन कंप्लीट केलं. याचा अर्थ इथे डिस्प्लेसमेंट किती आली आता 0. ठीक आहे. आणि वेलॉसिटी किती आली ए ओमेगा आणि हे किती आलं 0. ऍक्सेलरेशन किती आलं 0. हे असेल पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन आणि कुठे चाललंय पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला चाललंय त्यावेळीची कंडिशन. समजलंय का? समजलंय नक्की? काय डाऊट? ठीक. आता काय करायचंय पार्टिकल कुठे चाललंय आता कुठून स्टार्ट होतोय पार्टिकल स्टार्ट होतोय कुठून एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होतोय. ठीक आहे. सेकंड काय पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन आणि गोइंग टुवर्ड्स मीन पोझिशन. तो कुठे चालला आता मीन पोझिशनला चाललाय. मग त्यावेळीच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं. आता एक्स चे डिस्प्लेसमेंट कुठून कुठे होतीये एक्स्ट्रीम टू मीन होतीये ना. मग एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होणारी वेळ कोणती आहे कॉस वेव म्हटल्यानंतर काय लिहिणार तुम्ही कॉस ओमेगा टी प्लस 5. मग आता ह्यावेळी वेलॉसिटी काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन ओमेगा टी प्लस 5 आणि ए ओमेगा असं. ठीक आहे. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे ऍक्सेलरेशन येईल काय येईल ते मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी प्लस 5 हे आलं ऍक्सेलरेशन. ठीक आहे. प्रत्येकाची वेव आपण काढू शकतो. डिस्प्लेसमेंटची वेव ही आहे. ठीक आहे. वेलॉसिटीची वेव कोणती आहे साइन वेव आहे पण मायनस साइन आहे म्हटल्यानंतर ही आहे आणि ऍक्सेलरेशनची वेव कॉस आहे पण मायनस आहे म्हटल्यानंतर ही. बरोबर बरोबर आहे का? आता परत काय करणार याचा कॉलम बनवायचा आपल्याला मग टेबल बनवायचा आहे. मग टेबल स्टार्ट कुठून करणार काय इन्फॉर्मेशन ऍड झाली पाहिजे त्यात. पहिली गोष्ट तर टाइम नंतर अँगल नंतर डिस्प्लेसमेंट नंतर वेलॉसिटी नंतर ऍक्सेलरेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यात टाकायच्यात ऍड करायच्यात. ठीक आहे. टाइम पहिला काय आहे 0. ठीक आहे. ज्यावेळी टाइम 0 आहे त्यावेळी अँगल काय पाय बाय कुठून स्टार्ट केला आता आपण एक्स्ट्रीम पासून स्टार्ट केलं ना अँगल काय पाय बाय 2 टाइम. ठीक आहे. आधी हे करून घेऊ आपण. डिस्प्लेसमेंट काय आहे त्यावेळी प्लस ए. ज्यावेळी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम त्यावेळी वेलॉसिटी मिनिमम म्हणजे काय येणार 0 आणि ऍक्सेलरेशन काय येतं मायनस ए ओमेगा स्क्वेअर याच्या अपोजिट असतं ऍक्सेलरेशन. ठीक आहे. साइन म्हणजे साइन वाईज. ठीक आहे. अँगल काय आता हे काय आता t/4 टाइम काय आहे t/4. ठीक आहे. 1/4 आपण पुढे गेलो त्यावेळी हे काय झालं पाय/2 ने ऍड करत जायचं आहे. कितीने ऍड करत जायचं पाय/2 ने इन्क्रीज करत जायचं. त्यावेळी डिस्प्लेसमेंट काय येते 0. मग वेलॉसिटी काय येणार ए ओमेगा मायनस ए ओमेगा का कारण मायनस वेलॉसिटीची वेव. ठीक आहे. आणि ऍक्सेलरेशन काय येणार 0. आता काय 3 ty2 ला अँगल किती आहे पाय/2 ने ऍड केला म्हणजे 3π/2 झाला तो. बरोबर का? हा 2π/2 होता 2 कॅन्सल आउट होऊन पाय राहिला होता फक्त. इथे काय येणार आहे आता 4π/2 येणार आहे आणि मग 2 कॅन्सल आउट होऊन इथे काय राहील 2π राहील. हे समजलंय का काय केलंय नक्की समजलंय? ठीक आहे. तर आता काय करायचंय आपल्याला आता डिस्प्लेसमेंट काय येणार आहे मायनस ए वेलॉसिटी 0 आणि ऍक्सेलरेशन प्लस ए ओमेगा स्क्वेअर. आता टाइम काय झाला 3t/4 काय झाला टाइम 3t/4. त्यावेळी अँगल कितीचा आहे 2π. कितीचा अँगल आहे 2π. डिस्प्लेसमेंट 0 ऍक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी किती आली ए ओमेगा आणि ऍक्सेलरेशन 0 आणि आता परत टाइम काय होईल टी. अँगल काय होईल 5π/2 π/2 ने ऍड करत जायचं फक्त. ठीक आहे. म्हणजे इथं काय आला 5π/2 म्हणजे हा 1π/2 2π/2 3π/2 4π/2 आणि 5π/2. त्यावेळी डिस्प्लेसमेंट काय आहे ए डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम त्यावेळी वेलॉसिटी 0 आणि ऍक्सेलरेशन काय येणार त्याच्या उलटी साइन द्यायची फक्त म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. त्यालं ऍक्सेलरेशन त्या पॉइंटचं. समजलं आहे का काय केलंय नक्की समजलंय का काय केलंय? फक्त काय केलंय याचे ग्राफ आपण काढलेत आणि त्या ग्राफ वरून आपण ही इन्फॉर्मेशन फिलअप केली. ठीक आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून आपण ही इन्फॉर्मेशन फिलअप केली. आता ह्याच्या प्रत्येक ह्याच्यात आपल्याला ग्राफ
काढणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, आता हे छोटेसे काढलेत मी. तर याच्यात ज्यावेळी एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणार, सपोज आता तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढायचा आहे, ठीक आहे, आणि तो मीन पोझिशन पासून असं स्टार्ट होतो, तर इथे काय काय इन्फॉर्मेशन आली पाहिजे. पहिली गोष्ट तर अँगल झाले पाहिजे 0, π/2, नंतर हा पाय, नंतर 3π/2 आणि नंतर हा 2π. अँगल्स मार्क केले. अँगल्स मार्क केल्यानंतर आपल्याला काय मार्क करायचं आहे, टी, टाइम, टाइम मार्क करायचा आहे. इथपर्यंत असताना काय तो t/4 आहे, इथपर्यंत काय आहे t/2, इथपर्यंत काय आहे 3t/4 आणि इथपर्यंत काय आहे t. टाइम मार्क केला. त्यानंतर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहा. काय ते इक्वेशन, a sin ωt प्लस 5. इतकी इन्फॉर्मेशन त्या ग्राफ मध्ये आली पाहिजे. ठीक आहे, आणि या ऍक्सिसला काय घेतोय आपण, या ऍक्सिसला तुम्ही अँप्लिट्यूड घेताय. या ऍक्सिसला अँप्लिट्यूड आहे ना, मॅक्सिमम मिनिमम अँप्लिट्यूड घेतोय ना. ठीक आहे, तर ते सुद्धा मार्क करून घ्यायचं. आणि इकडे काय मार्क करतोय आपण, टाइम आणि अँगल मार्क करतोय विथ टाइम. समजलंय काय, नक्की समजलंय. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजलं आहे का. पहिलं कुठे आहे, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन आणि कुठे चाललाय, एक्स्ट्रीम कडे चाललाय. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय, एक्स्ट्रीम पासून तो कुठे चाललाय, मीन कडे चाललाय. त्यावेळीच्या कंडिशन्स काय असतील ते सगळ्या लिहिलेल्या आहेत. समजलं आहे का, समजलं आहे का, नक्की.